काल अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. काय तुमच्या हवेलीकरांच्या भावना आहेत? मी राजेंद्र यशवंत काळभोर, माजी उपसरपंच लोणी काळभोर. काल जी घटना झाली ती महाराष्ट्राकरता अतिशय दुर्दैवी घटना. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात एक उमदा नेता, प्रेमळ दादागिरी असणारा नेता, कुठलंही काम हुकमी करणार म्हणजे करणार. एखादं काम होत नसेल तर नाही होणार म्हणून स्पष्ट सांगणारा आणि होणार असेल तर लगेच करणारा व्यक्ती. आणि दादांचं आपण आता पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांच्या नंतर ज्यांनी पुढं नेली हे असे हे दादा. आज आपण पाहतो प्रत्येक गोष्टीला आपण कुठलंही काम करायचं म्हणलं तर अजितदादांकडे जाऊन काम करू, त्यांच्याकडे जाऊन काम करू. आज ती दादांची प्रेमळ दादागिरी होती. ते स्वतः म्हणायचे मी महाराष्ट्राचा दादा आहे, पण त्या दादा म्हणण्यामागं त्यांचा प्रेमळ स्वभाव होता. आणि प्रशासनाला आपण पाहिलं तर अतिशय वचक होता. त्यांनी कुठलं काम सांगितलं प्रशासनानं त्यांनी केलं नाही असं कधीच घडलं नाही. दादा सकाळी पहाटे कामाला सुरुवात करायचे. असं आपण नेता पाहिलं आजकाल तर पहाटे कामाला सुरुवात करणारा नेता आपण जवळजवळ आपल्याला आता दिसत नाही. दादांची ही कामाची पद्धत होती. आणि टायमिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर दादा टायमिंगच्या आधी 10-15 मिनटं येऊन त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी थांबायचे. असे हे दादा आपण पाहिले. आज तर महाराष्ट्र या ठिकाणी पोरका झालेला आहे. आणि नुसता महाराष्ट्र पोरका न होता आमचा पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्याला आज आम्हाला कोणी वाली राहिलेलं नाही. हे नेतृत्व पुन्हा येवो अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो व दादांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.